विठाला 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 पुंडरी कवरधारी रे लाल देवा पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज विठाला 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 अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवो निहाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येवो जगदंबे मूळपीठ तू आंबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती स्वामी द्वैत भाव विसरो निबळी खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा येवो जगदंबे मूळपीठ तू अंबे मुकुटमणी पुंडलीक 33 कोटी देवनायक गोंधळ घालतील कवतुक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येईवो जगदंबे मूळपीठ तू अंबे फॅन बंद करता येईल का विठाला विठाला
योगपीठे तटे भीमरतं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठाला विठाला वैराग्य मार्ग तो अति दुर्गम करोली दाविदा सुगम जयाचे ब्रह्मचर्य निष्काम नमो सद्गुरु मोतीराम महाराज दस्तापुर ग्रामी शुद्ध संस्कृती तिथे उगवले संस्कार मोती जया स्मरता कलिकाळ नमती नमो श्री गुरु मारुती महाराज श्री संताची माथा चरणावरी संताची माथा चरणावरी माता चरणावरी सांग हे करे दंडवत सांग हे करे दंडवत सांग हे करे दंडवत श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आता बिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया विठाला विठाला अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवोनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती वुदो वुदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे मूळपीठ तू अंबे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज आपल्या पुण्य पावन भूमीमध्ये थोडासा आता बेस द्या माग उभं राहिलेलं मध्ये याचं नाही का
काय प्रॉब्लेम आहे? मध्ये मध्ये होय समोर या, समोर जागा आहे. आपल्या या सुमठाणा नगरीमध्ये या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज आयोजित असणारी ही कीर्तन सेवा दररोज कीर्तन आहेत का? बरे, काल झालं कीर्तन, आज कीर्तन आहे आणि उद्या परवा ही कीर्तन आहे. छान उपक्रम आपण गावकरी मंडळी एकत्रित येऊन राबवतात, त्याबद्दल गावकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन. या महोत्सवासाठी, या कीर्तन उत्सवासाठी महाराष्ट्रातील सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये माझ्या वडिलांसोबत भजन केलेली ही मंडळी आहेत. सुधाकर भाऊ असतील, मोतीराम भाऊ असतील, आपले माऊली मामा यांनी माझ्या वडिलांसोबत भजन केले. त्यामुळं यांच्या समोर कीर्तन करणं थोडंसं माझ्यासाठी तरी जड जाते. थोडा गेन द्या, मीड असता तर मीड वाढवा. मीड आहे का त्याला? कारण वडिलांसोबत माझ्या ज्यांनी आयुष्य घातलंय अशी मंडळी या ठिकाणी उभी आहे आणि या कीर्तनासाठी ज्यांच्यामुळे येणं झालं, समस्त गावकरी मंडळाच्या वतीने जगदंबा मातेच्या सर्व कमिटीच्या मार्फत माझे जिवलग मित्र आनंददादा मुसळे आणि आपले सरपंच या दोघांच्या संपर्कातून या ठिकाणी येणं झाले. आता आज चेअरमन सुद्धा खाली बसलेत. चेअरमन खाली बसणं म्हणजे आज खरं तर सर्व कीर्तनकारांचे, गुणीजनांचे लाडके असणारे आपल्या गावचे चेअरमन गुणवंत मामा आणि महाराष्ट्राचा एक लाडका आवाज होता. ज्यावेळेस माऊली मी लहान होतो ना, त्यावेळेस मी दादांसोबत फिरायचो. तुम्ही तो काळ माझा चांगल्या पद्धतीने अनुभवलाय. माऊलीने अनुभवलाय, गुणवंत मामाने अनुभवलाय, मोतीराम भाऊनं, सुधाकर भाऊने, सर्वांनी अनुभवलाय. त्या काळामध्ये आमचे वडील सांडोळला सप्त्याला असायचे आणि सप्त्याला असताना गुणवंत मामा, मी आणि विष्णूनं दिवसातून एक एक तरी बुके आम्ही आमच्या बापाच्या खाली एक एक तरी. जे घडलेलं आहे ते खरोखरच सांगितलं पाहिजे. कारण अण्णाचा स्वभाव एकदम कडक होता आणि त्याच तोला मोलाचा स्वभाव आमच्या वडिलांचा होता. दोघ जण एकदम अगदी हृदयाचे मित्र. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, आवाजाची तोप आणि संगीत क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य त्यामध्येच घालवलं असे असणारे आदरणीय उत्तमरावजी जायभाई गुरुजी यांचे चिरंजीव, माझा लाडका बालमित्र विष्णुदादा जायभाई या ठिकाणी खास आजच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. विठाला विठाला विठाला. आपल्या गावचे भूमिपुत्र मृदंग सम्राट
दीपक दादा देखील आहे आणि गंगाखेड तालुक्याचं भूषण आमचा माझे जिवलग मित्र, आम्ही ज्यांना लाडाने बॉस म्हणतो, आमच्या बॉसचा मुलगा म्हणजे निखिल सुद्धा आहे. आणि गोड अशी साऊंड सिस्टम आमच्या तालुक्यातली असून सुद्धा अहमदपूर तालुका ज्यांनी आपल्या बोटाच्या कलेवरती वेडा केला. विठाला 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 आता मग त्याला जावाई म्हणायचं का इकडलं म्हणायचं? जाऊ द्या, तुमचे लाडके जावाई. गोड साऊंड आहे. आता जेवढे जण मंदिरात आहेत एवढ्यांसाठीच कीर्तन, फक्त आपल्याला 1 तास कीर्तन करायचे. कारण मला कमिटीने असं सांगितले, महाराज आजचं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषद शाळा हेच वापरायचं. बरोबर आहे की होय? तशा पद्धतीने आपण 1 तास सेवा करायची. फक्त थोडं थोडं पुढं पुढं सरकून बसा. महिला मंडळी या पुढं. विठाला 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 अभंग शांती ब्रह्मनाथ बाबांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. 3 चरणाचा आहे आणि 4 खांडणीचा आहे. या अभंगाद्वारे नादबाबा आणि गिरिजा साहेबांचा संवाद या ठिकाणी प्रगट होतोय. गिरिजा साहेबांनी नाथ महाराजांना प्रश्न केलेला, त्या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये तयार झालेला हा आजचा अभंग आहे. विठाला विठाला ज्यावेळेस पैठण क्षेत्रामध्ये नवरात्री घटस्थापनेचा दिवस आला आणि त्यावेळेला गिरिजाई साहेबांनी नाथ महाराजांना प्रश्न केला, क्या हो मालक, हा जो नवरात्री महोत्सवाचा उत्सव आहे हा नेमकं कधीपासूनचा आहे? त्यावेळेला नाथबाबा उत्तर देतात, ही जे आपण घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध दशमीपर्यंत आपण जो हा उत्सव साजरा करतो, ह्या उत्सवाची सुरुवात कधीपासून झाली? त्यावेळेला नाथबाबा उत्तर देतात, ह्या उत्सवाची सुरुवात होत असताना अनादी कालापासून जी प्रगट असलेली जगदंबा आहे, त्या जगदंबेसाठी उत्सव हा आपण सर्वजण करत असतो. पण या उत्सवामध्ये नेमकं कोणते कोणते कार्य केले जातात ते सुद्धा नाथ महाराज सांगतात. ऐका कशा पद्धतीने नाथ महाराज सांगतात, ही जे जगदंबा आहे, ही जी अंबिका आहे, ही कधीपासूनची? अनादि अंबिका भगवती, म्हणजे अनादि कालापासूनची आज आपण स्थापन करणारी भगवती आहे. मग महाराज ती भगवती प्रगट होत असताना कशा कशा पद्धतीने प्रगट झाली? त्यावेळेला नाथबाबा सांगतात, बोध परडी घेऊन हाती, म्हणजे बोध रूपी हातामध्ये परडी घेऊन ती अंबिका या ठिकाणी प्रगट झाली. नाथबाबा बोधाच्या फक्त बोधच घेऊन आली का अजून काय घेऊन आली? त्यावेळेला नाथ महाराज सांगतात, पोत ज्ञानाचा पाजळती, म्हणजे ज्ञानरूपी ज्योत हातामध्ये घेऊन भगवती प्रगट झाली. आणि ती ज्योत आणि ती परडी पाहिल्याच्या नंतर देवीच्या समोर भक्त उदो उदो करतात आणि नाचायला लागतात. आणि नाचत असताना ते भक्त काय म्हणतात? गोंधळा येईव जगदंबे मूळपीठ तू अंबे. ते भक्त त्या जगदंबेचं आव्हान करतात, जगदंबेला बोलवतात
मग नाथबाबा नाथ महाराज अहो त्या गोंधळासाठी नेमकं मंडळी होते तरी कोण कोण? त्यावेळेला नाथ महाराज सांगतात व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहमेळी. म्हणजे ह्या जगदंबेचा गोंधळ साजरा करण्यासाठी जे गोंधळी होती द्वैत भाव विसरून बळे नाचती आंबे तुझे गोंधळी. म्हणजे द्वैताद्वैत विसरून ते गोंधळी एकत्रित यायचे आणि आंबेचा जे जे कार करत करत त्या जगदंबेच्या पुढं नाचायचे. मग महाराज या गोंधळ्याचा कोणी मुख्य अधिकारी असेल त्यावेळेला नाथबाबा सांगतात मुकुटमणी पुंडलीक. थोडं 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 33 कोटी देवनायक गोंधळ घालतील कवतूक एका जनार्दनी प्रेमाचे देख. नाथ महाराज सांगतात 33 कोटी देवाचा नायक वरून पाहायचा आणि फक्त गोंधळाचं कौतुक करायचे आणि कौतुकाने जवळ यायचे आणि त्या गोंधळाकडे पाहायचे. गोंधळी नाचतात कसं, गोंधळ गातात कसे, जगदंबेला आव्हान करतात कसे, हे स्वतः 33 कोटी देवाचा नायक पाहिचा. आणि नायक येण्याचं कारण मुकुटमणी पुंडलिक. कारण का आपल्या भक्ताचा सर्वात पहिला भक्त जर कोण असेल तर मुकुटमणी पुंडलिक. गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे. विठाला विठाला अशाच पद्धतीने अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्या बरोबर समोर मांडण्याचा प्रयत्न केला. चर्मन हे असंच असेल असं आपलं काही म्हणणं नाहीये. कारण का मुळात माझा कीर्तन हा विषय नाहीये बरं काय सोमठाणकर. कीर्तन हा आपला विषय नाहीये. एक मोतीराम महाराजांची कृपा झाली त्याच्यामुळं आपण मोतीराम भाऊ कंबर बांधायला चालू केली. कारण कसं ते आपल्यालाही होईना गाव करायला तोल ना त्याच्याकरता मग चला बाबा दगडापेक्षा इटकर मऊ विठाला विठाला विठाला. मग महाराज तुम्ही तर इतरत्र देवांना न मानणारे आहात. गिरजाई साहेब नाथ महाराजांना बोलतायत महाराज तुम्ही तर इतरत्र देवांना न मानणारे आहात. जगद्गुरु तुकोबाराय तर ठासून सांगतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही ते. जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतात. नाथ महाराजांना अधिक अधिक आचारसंहिता नाथ महाराजांनी सांगितले. मग नाथ महाराज स्वतः भगवान पंढरीश परमात्म्याच्या व्यतिरिक्त आज जगदंबेचं वर्णन कसं काय करतायत तर त्यावेळेला नाथ महाराज उत्तर देतात ज्या जगदंबेचं नवरात्र महोत्सवातच आपण फक्त पाचारण करत असतो पण मायबाप तीच जगदंबा भगवान पंढरीश परमात्मा त्यांच्या दरबारामध्ये झाडलोट करण्यासाठी असते. मग महाराज तुम्ही झाडलोट करणाऱ्या एका दासीसाठी तुम्ही आजचा अभंग खर्च केलाय का? त्यावेळेला नाथ महाराज सांगतात नाही. कारण का नाथ महाराजांना माहित होतं नाथ महाराज फक्त आणि फक्त भगवान पंढरीश परमात्म्यामध्येच संपूर्ण देव
जो या देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. मग त्यावेळेला नाथबाबा सांगायला लागले, गिरजाबाई ऐका, हा नवरात्री महोत्सव म्हणजे हा शारदेचा नवरात्री महोत्सव आहे आणि जो देव आपण आपलासा करण्यासाठी आतोनात प्रयत्न करतो ना, त्या देवाचा उत्सव वर्षाकाठी माऊली वर्षाकाठी दोनदा असतो. मग कधी कधी असतो ते आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी होता महाराज उत्तर देत आहेत गिरजाई साहेबांना. ज्या देवाची आपण भक्ती करतो ना, त्या देवाचा गोंधळ वर्षाकाठी दोनदा असतो. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक देवट्या शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबाभूमी कर ठेवो निकटेवो, उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो. नाथ महाराज किती वेळा सांगतात गोंधळ? आपल्या गावात वर्षाकाठी एकदा का दोनदा? मनाला येईन तवा विठाला विठाला विठाला. गावात गोंधळ मनाला येईल तवा, आणि घरात 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 गोंधळ तुला काय माहिती? विठाला 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 गोंधळ तुला माहित नाही दीपक? गोंधळ खरा माहिती आता इकडे आनंदला विष्णूला गोंधळ चांगला माहित झालाय. आता आता गोंधळ घरात रोज असते, पण नाथ महाराज सांगतात आम्ही दोनच गोंधळाला मान्यता देतो. कधी कधी आषाढी आणि कार्तिकी, ह्या दोन गोंधळाशिवाय आम्हाला दुसरा तिसरा गोंधळ माहिती नाहीये. मग त्यावेळेला गिरजाई साहेब सांगतात, विचारतात, नाथ महाराज ज्या अर्थी तुम्हाला वर्षाकाठी दोनच गोंधळ माहिती आहेत, मग त्यावेळी तुम्ही तिसरा गोंधळ हा कशासाठी मांडला? त्यावेळेला नाथ बाबा सांगतात, गिरजा ऐक, हा गोंधळ याकरता मांडलाय जे लोकां आपापसामध्ये जे गोंधळ घालून ठेवलाय. एक शोकांतिकेची गोष्ट आहे मायबाप. आजकालच्या दुनियेमध्ये, या जगामध्ये इतका गोंधळ झालाय की जाती जातीत भेद, घराघरात भेद, बापा बापात चुकलं का, भावा भावात
भेद, मायबापात सगळा भेदच, बहीण भावात सगळीकडे भेदाभेदच. पण महाराज हा भेद घालण्यासाठी शांती ब्रह्मनाथ महाराजांनी हा गोंधळ मांडलाय की बाबा येणाऱ्या कलियुगाच्या दिवसामध्ये लोक एका मनाने राहणार नाहीत, एका विचारावरती चालणार नाहीयेत. अहो माझ्या नजरेत असे कितीतरी गाव आहेत. आज आपल्या सोमठाणा नगरीमध्ये कौतुकास्पद गोष्ट आहे की बाबा दरवर्षी कीर्तन असतात नवरात्रीची, दरवर्षी नसतात. पण या वर्षी काहीतरी तरुण मंडळ पुढे आले असावेत. त्यांनी एकत्रित येऊन किमान यंदा 3 कीर्तन आहेत तर पुढच्या वर्षी 5 करायला काय हरकत आहे. पण होय माऊली, यंदा 3 कीर्तन आहेत, पुढच्या वर्षी 2 वाढायला काय हरकत आहे. आता काही मंडळी गणपतीमध्ये पूर्ण गावातून विष्णुदादा वर्गणी म्हणा पट्टी म्हणा गोळा करतात आणि शेवटच्या दिवशी डीजे लावून नाचतात. यंदा तर गाण्याचा एकच ट्रेंड चालला बाबा, दुसरं गाणंच नव्हतं यंदा, एकच गाणं. कोणतं? का बघा, मी म्हणायच्या आधी चर म्हणतो म्हणून चालेल. रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा म्हणा म्हणा खालचे म्हणा खालचे. लोण्याचा गोळा, लोण्याचा गोळा खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. आता चित्र पडत आहे काय की विठाला 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 मी सांगत होतो काही गणपती मंडळाचे कार्यकारी गावाकडून वर्गणी गोळा करतात आणि शेवटच्या दिवशी डीजे लावायला मरमर करतात. पण मायबाप, आपण जर गणपती उत्सवाच्या निमित्ताने जर गावात डीजे लावला तर आपल्या घरच्या माता मावल्या कधीच बाहेर पडणार नाहीत. आणि घरच्या माता मावल्या जोपर्यंत बाहेर त्या उत्सवामध्ये सामील होत नाहीत तोपर्यंत आपला उत्सव परिपूर्णतेकडे जात नाही. कोणत्याही कामाला आपल्याला माता माऊलीची गरज आहे. आता सहज पहा, आता येणारा दिवाळीचा सण आहे पहा. दिवाळीच्या सणाला किती पोरं एकमेकाला उठणे लावून आंघोळी घालतील बरं? किती पोरं एकमेकाला उठणं लावून आंघोळी घालतील? तुम्ही घालता? तुमच्या भावाला बरं, तुमच्या पोराला? पोरगा आहे का? लग्न झालंय का? एकदा बी नाही? होय. विठाला विठाला दिवाळीचा सण जर परिपूर्णतेकडे न्यायचा असेल तर आपल्याला माता माऊलीची गरज आहे. किमान त्या दिवशी अंगाला उठणं लावून आंघोळ घालण्यासाठी बहिणीची गरज आहे. लगेच भाऊबीजेच्या दिवशी आपल्याला ओवाळून अंगावरती कमरेला करदोडा बांधण्यासाठी बहीण ओवाळण्यासाठी गरजेची आहे. त्याच पद्धतीने थोडंसं अलीकडे या. आता आपला शारदीय नवरात्र महोत्सव संपण्याचा दिवस समजा, म्हणजे आश्विन वद्य
आश्विन शुद्ध दशमीचा दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे. दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक घरचा गडी, प्रत्येक घरचा पुरुष शिलंगण खेळण्यासाठी बाहेर जातो. पण ते सीमलंगण खेळून घरी आल्याच्या नंतर ववाळायचं असते का नाही हो? मग ते ववाळण्यासाठी घरी कोण का सासरा लागते? कोण लागते? आपण आपल्या घरची माता माऊली लक्ष्मी ते आपल्याला ओवाळण्यासाठी लागते का नाही? मग महाराज त्या गणपती उत्सवाच्या जर शेवटच्या दिवशी आपण जर आपल्या गणपती बाप्पाच्या समोर डीजे लावून नाचत जर असाल तर एक तरी माता माऊली आपल्या बाहेर येईल का? घराच्या बाहेर येणार आहे? कधीच येणार नाही. माणसाचं मनगटात बळ देण्यासाठी रक्षाबंधनाला बहीण आपल्या भावाच्या मनगटामध्ये बळ यावं म्हणून त्या मनगटामध्ये एक राखीचा धागा आपल्या भावाच्या हातामध्ये बांधते आणि आपल्या भावाला बळ यावं अशी याचना देवाकडे करते. मग महाराज पाडव्याच्या दिवशी साडीने सजलेली एका हाराने बहरलेली गुढी उभा आपण करतो. पण गुढी उभारून केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला त्या दिवशी सुद्धा ववळण्यासाठी माता माऊलीच लागते. मग महाराज अशा उत्सवाच्या ठिकाणी माता माऊली का नकोय? हा कधीतरी आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. नाही तर काय हो, इकडे आपण गाणे लावणार, तुम्ही तुमच्या मस्तीत नाचणार आणि एकदा का संध्याकाळी 12 वाजता येऊन झोपली की सकाळी उठणार का नाही हे कोणालाच पत्ता लागणार नाही. अहो 94चा काळ आठवा. गणपती उत्सवाच्या वेळेला काही लोकांनी मातल्यावानी केलं, त्याचा परिणाम किलरीचा भूकंप तुम्ही पाहिलाय, तुम्ही अनुभवलाय. आणि तरीही आपण जर नाही सुधारलो तर कोरोना सारखी बिमारी लवकरात लवकर येणार. आणि त्या बिमारीत आपला तुमचा आमचा नंबर, जेवढे डीजे लावाय मरमर करतात त्यांचा नंबर पहिल्यांदा लागणार. चलो जगा खाली करो विठाला विठाला मग महाराज अशा लोकांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी याकरता नाथ महाराज सांगतात, जे असे वेड्यावानी वागणारे लोक आहेत ना त्यांना काहीतरी बोध व्हावा याकरता हा गोंधळ मांडलाय म्हणतात. कसा सांगतात नाथ महाराज ऐका. नाथ बाबा सांगतात, आता आपण पाहतो मायबाप काही काय घरी रीत असते पहा. काही घरच्या माता माऊल्या सांगतात, महाराज आमच्या घरी पूर्वीपासूनची परडी आलेली आहे आणि ती पूर्वीपासूनची परडी आमच्या घरी असल्यामुळे आम्हाला त्या परडीमध्ये किमान 5 तरी घरं. सुमठण्यात एकही परडी नाही का? हा एक बी नाही आहे का नाही? माता माऊल्या परडी आहे का नाही? हा नाही आहेत का? हा मग माता माऊल्या हो, त्या परडीमध्ये किमान मंगळवारी 1-2 घरं मागण्या जमतंय का? नाही जमत. किमान कमीत कमी 5 घरं तरी त्यांना मागावीच लागतात. त्याचा एक अर्थ त्यामध्ये विचार करून पहा. 5 घरं ज्या वेळेला ती माता माऊली हातामध्ये परडी घेते आणि 5 घरं मागण्यासाठी जाते
माऊली त्यावेळेला ती माता माऊली त्या 5 घराला बोध करते. ती परडी घेऊन फिरणारी माता माऊली तिच्या घरी कशाचीच कमी नसते, कशाचीच गरज नसते, तिला काहीच मागण्याची गरज नसते. तरीही ती माता माऊली हातामध्ये परडी घेते आणि अंबाबाईचा आईचा जोगवा 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 मागण आईचा जोगवा 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 मागण जोगवा 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 मागण आईचा जोगवा 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 मागण गैत सारोली सारोली माळ निघालीन गैत सारोली सारोली माळ निघालीन गैत सारोली सारोली माळ निघालीन गैत सारोली सारोली माळ झेंडा मी घेईन झेंडा मी घेईन रहित रहित मारीच घेईन आईचा जोगवा 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 मागेल आईचा जोगवा 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 मागेल आईचा जोगवा 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 मागेल आईचा जोगवा 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 मागेल. पहिलं कडव काय म्हणले? आईचा जोग अनादि निर्गुण. हा, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर. नाही नाही, हे चरण वेगळं गेलं, तुम्ही म्हणलं वेगळं. हा, त्याच्या आधीचं कडव पाहिजे मला. आईचा जोगवा त्याच्या आधी, त्याच्यानंतर विठाला 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 दोईत सारोनी माळ निघाली. माळ मी घाली नाही हे उत्तर दिलं तुम्ही. ती कशाची माळ असू दे, आठवल्यास पुन्हा बोलू आपण. माऊलीने उत्तर दिलं, हाती बोधाचा झेंडा मी घेईन देत विसरोनी भेद विसरोनी वारीसी जाईन. किती गोड महाराज सांगतायत बघा. तिची माता माऊली हातामध्ये परडी घेऊन 5 घरं मागण्यासाठी जाते ना, त्यावेळेला ती माता माऊली एक घर सोडून आपलं एका घरी जोगवा मागणार आणि मध्ये 7-8-10 घर सोडून नंतर 11-12 घरी जाते का? होय माता माऊली? 10-11 घर सोडून 12व्या घरी जाते का ती माऊली? कधीच नाही. ह्या घरी झाले की त्या घरी ताबडतोब लगेच लगे मागणार. त्याचा अर्थ ती माता माऊली तुम्हाला आम्हाला एक शिकवण देते की माझ्या अंतकरणामध्ये नाम, माझ्या हातामध्ये परडी आली आहे. परडी आली आहे याचा अर्थ मी माझ्या घरची दलिंद्री नाहीये किंवा मी घरची भिकारी सुद्धा नाहीये. मी माझ्या घरची चांगली असून सुद्धा मी तुमच्या समोर जोगवा मागण्यासाठी येते. ही तुम्हाला एक शिकवण आहे. कारण का? हाती बोधाचा झेंडा मी घेईन आणि मग भेदरहित वारीशी जाईन. म्हणजे माझ्या अंतकरणात भेद तीळ मात्र सुद्धा राहिलेला नाहीये. आणि हा भेद तुमच्या सुद्धा अंतकरणात राहू नये याची शिकवण तो जोगवा प्रकरण देते. विठाला विठाला आणि मग महाराज ती परडी कशासाठी आहे? ती परडी याच्या करताच आहे, तुम्हाला बोध करते. परडी बोध करते, तुम्हाला एक दर्शवून देते की बाबा माझी परिस्थिती चांगल्या घरची असताना सुद्धा
मी ज्या आरती परडी हातात घेऊन तुमच्याकडे येते, तुम्ही याचा बोध घ्या, मातल्यासारखं वागू नका. लई जास्त झाले म्हणून उतू जाऊ देऊ नका. कारण काय होतं माहितीये का, एकदा असंच झालं चर्मन विष्णू महाराज, एका डॉक्टरनं काय केलं, एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि त्या पेशंटनं डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनं सहजरित्या उत्तर दिलं. आनंद डॉक्टरनी सहज असं उत्तर दिलं, मी विष्णू महाराज ह्याच्या करता म्हणलं, विष्णू महाराजांच्या मिसेस डॉक्टर आहेत. डॉक्टरनं त्या पेशंटला सांगितलं की काय करा, रोज 1 चमचा औषध म्हणून घ्या. तो पेशंटनं वाचार्थ घेतला, लक्षार्थ घेतला नाही. पेशंट असला आपल्या सोमठाण्यासारख्या गावचा, पण ते राहिला अहमदपूर सारख्या ठिकाणी. त्या पेशंटनं असं केलं, रोज उठायचा, घरी जायचा, आंघोळ वगैरे करायचा, फ्रेश व्हायचा आणि फ्रेश होऊन बाहेर पडायचा. प्रत्येक एका हॉटेलमध्ये जायचा, 1 चमचा घ्यायचा, खिशात टाकायचा, घरी यायचा. कारण का, डॉक्टरनं सांगितलं रोज 1 चमचा औषध घ्या. त्याचा रोजचा दिनचर्या चालू. त्यानं चमचे गोळा करून गोळा करून गोळा करून गोळा करून घरी एवढी गोळा केली. तिथून गावाकडे आला. कारण का, तिथून गावाकडे येण्याचं कारण काय असेल तर अहमदपूर मधल्या एकाही हॉटेलमध्ये त्याचं क्रेडिट राहिलेलं नाही. त्याला ह्या हॉटेलमध्ये गेले की लगेच माऊलीच्या दुकानात हॉटेलमध्ये जायचा. माऊली म्हणायचे, बापू तू माझ्या हॉटेलमध्ये येऊ नको. तिथून निघाले की चेअरमनकडे जायचा. चेअरमनकडे गेले की चेअरमन म्हणायचे, चेअरमनचं बोलणं असं, त्यानं भ्यायचं, बाहेर यायचं. एक दिवशी त्याच्याच हॉटेलमध्ये गेला. ते नवीन होती त्याच्या हॉटेलातली. त्यानं विचार केला, चेअरमनच्या हॉटेलात एंट्री नाही, माऊलीच्या हॉटेलात एंट्री नाही, विष्णू महाराजच्या हॉटेलात एंट्री नाही, दीपकच्या हॉटेलात एंट्री नाही. नवीन हॉटेलमध्ये गेला आणि तिथून एकाच टायमिंगला 3 चमचे घेऊन बाहेर आला. तिथून बाहेर आला. बाहेर आल्यावर घरी आला. घरी आल्याच्या नंतर वैतागला आणि घरी मंडळीला सांगितलं, आता आपल्याला इतर राहणं शक्य नाहीये. पत्नीने विचारलं का. त्यावेळेला त्या पेशंटने त्याच्या पत्नीला उत्तर दिलं, कारण आता अहमदपुरात चमचे राहिले नाहीत. मग तो गावात आला. गावात आल्यानंतर प्रत्येक घरी 1 दिवस प्रत्येकाच्या घरी जायचा, 1 चमचा उचलून आणायचा. आणल्याच्या नंतर महाराज गावात आल्यावर सुद्धा इतके चमचे त्या माणसानं गोळा केले एकत्रित. मग ते एवढी शोकांतिकेची गोष्ट आहे. प्रत्येक गावामधले किती जरी चमचे एकत्रित गोळा करून ठेवले तरी काही ना काही 4-4 चमचे प्रत्येक गावात, 4-4 चमचे प्रत्येक गावात असणारच झाले. पोह्यात तरी असणार, उपम्यात तरी येणार, सप्त्यात येणार, देवीच्या उत्सवात येणार. आणि इकडं तिकडं नसलं की मड पडल्यावर कोण येतं हे मला तसं म्हणायचं नव्हतं बरं का. विठाला 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 कारण महाराज काही काही लोकांचा त्या पद्धतीचा स्वभावच असतो. काही काही लोकांचा त्या पद्धतीचा स्वभावच असतो. आता आपल्या माता मावल्या पहा. आता प्रत्येकीनं घरी काल दसरा काढला असेल. पितृपक्ष झाल्यानंतर प्रत्येक घरी आपण दसरा काढतो. दसरा काढल्याच्या नंतर प्रत्येक माता माऊलीनं फक्त अंगावरली कालची आणि आजची अशा मिळून 2-2 साड्या धुतल्या. बरोबर आहे, बरोबर आहे का. 2-2 साड्या धुतल्या तुम्ही. तुम्हाला साड्यात नाही तर तिसऱ्या का धुतल्यात नाही. कमीत कमी प्रत्येक माता माऊलीला विष्णू
कमीत कमी तुझ्या घरी साड्या किती असतात? बरं माऊली तुम्ही सांगा, तुमच्या घरी साड्या कमीत कमी एका लक्ष्मीला साडी किती असेल? हा 50-100 का कमी व्हाल्या? हा तुम्ही सांगा बरं बाबा. 101 म्हणा बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बर तरीही बाबा सक्रातीला तरी साडी आणाच म्हणणार. आता काल रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण म्हणली की साडी आणू बापू. आपण आणा म्हणती का नाही याच सांगा. आणून ठेवले हे नका सांगू. आणून ठेवल्या कशासाठी आणल्या? घेऊन जाते म्हणून आणले. मग महाराज महिला मंडळांना आवड आहे साडी आणायची. महिला मंडळाला कितीही साड्या द्या त्यांचा स्वभाव जाणार नाही. मी काय गोसाई नाही, मलाही लग्न झालेलं आहे. जसं तुमचं तसं आमचंच आहे. नाही आणावं लागेल. मग माता माऊल्याचा स्वभाव असतो प्रत्येक वेळेला साडी घ्या. मग महाराज साड्यांचे प्रकार तर इतके झालेत की भयानक प्रकार झाले. आता पाठीमागे एक साडी आली ती बघा, लुंगी डान्स साडी, रबने बना दी जोडी साडी आली का नाही तुमच्या इथे? गंगा खेळून आणली किंवा माया देखतच. रबने बना दी जोडी ही सुद्धा आली साडी. कुछ कुछ होता है साडी आली का नाही? साडी आली. नेटची साडी, पैठणी म्हणा की मावल्या साडी म्हणून एवढं तरी म्हणा की. एवढा कटाळा आला काय? रमने बना दी जोडी साडी. खो खो आली का तुमच्या इकडे? खो खो साडी आली का नाही? होय आली का नाही तुमच्या इकडे? इकडं खो आली का नाही? खो साडी आली नाही? बर मग आता येईल बघा साडी. ते आमच्या घरी एक आली आहे साडी. पाण्यामुळे ना तिकडे हा पाण्यामुळे ना आली तरी वाहून चाली आहे. विठाला विठाला विठाला. माता मौल्यांचा स्वभावच आहे महाराज. त्यांना आवडते फक्त आणि फक्त साडी. आता एक नवीन साडी आली आहे, तिचं नाव आहे खो साडी. खो साडी. आता ती ऐका कशी आहे साडी. ती साडी असे चर्मन पदर घेतला की टाचा उघड्या पडतात. आणि पदर खाली सोडला आणि जर समजा साडी बाईने व्यवस्थित कधीही बघा, सौभाग्यवती महिला आपले पायाचे बोटही उघडे ठेवत नाही आणि पायाचे टाचही उघडी ठेवत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची आपल्या हिंदू संस्कृतीमधली एकही महिला डोक्यावरती पदर घेतल्याशिवाय एक क्षणही राहत नाही. मग महाराज ही कोणती संस्कृती? आपली हिंदू संस्कृती. आणि हिंदू संस्कृतीमध्ये आता नवीन आली साडी, तिचं नाव खो साडी. त्या साडीचा असा प्रकार आहे चर्मन. जर एखाद्या लक्ष्मीने संस्कृतीला जपून जर ती साडी पुढचे बोट न दिसू देता आणि मागची टाच न दिसू देता जर ती साडी घातली तर त्या बाईला पदर घ्यायला साडी नाही. तिचं नाव खो साडी. ती आता कशा पद्धतीने माझ्याकडे आली ते तुम्हाला सांगतो. विठाला विठाला. माझ्या लग्नामध्ये आता 10 वर्ष झाली. 10 वर्षापूर्वी माझी बहीण माझ्यासोबत करवलीहून आली. करवलीहून आल्याच्या नंतर आमच्या चुलत सासूनं ती साडी आमच्या बहिणीला दिली. ती साडी 10 वर्षापूर्वी आली बरं काय, हे सुद्धा लक्षात ठेवा. ती 10 वर्षापासून साडी अजूनही फिरायलीच, हे बी लक्षात राहू द्या. त्यावेळेला आमच्या बहिणीला दिली. बहिणीनं घरी आमच्या
आणली. बहिणीनं घरी आणल्याच्या नंतर तिकून एक म्हणजे आमच्या मंडळी संघ बिराडा संघ अजून काही वेगळा हाय शब्द तुमच्या इकडे हा आमच्या बायको संघ एक तिकडून करवली आली ती. मग त्या करवलीला साडी म्हणून इकडून आमच्या आईनं काय केली ती साडी तिच्या करवलीला नेसली. ती साडी तिकडे गेली. तिकडे गेल्यानंतर ती साडी राहिली बघा तिकडे तीन वर्षे. 3 वर्षाच्या नंतर आम्हाला झालं पोरग. त्या पोराला बघायला आमची सासू आली आणि सासू बघायला आल्याच्या नंतर त्या दायनीला काहीतरी साडी नेसवायची असते म्हणा. बरोबर आहे का? मग आम्ही आमच्या मुलाची डिलिव्हरी पत्नीची डिलिव्हरी इकडेच केली. त्यावेळेला ती साडी आमच्या सासूनं आमच्या आईला इकडं आणली. मग महाराज तीच साडी इकडं राहिल्याच्या नंतर मग तिकडं एक कार्यक्रम मध्ये झाला. एक मंदिर बांधलं. त्या मंदिराच्या उद्यापनाच्या निमित्तानं आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्याच्या नंतर आमच्या आईनं दुसरी साडी नेली. तीच साडी आईनं घेतली. ती साडी नेऊन तिकडं सुपूर्द केली. तिकून नंतर आता आमची माग चुलत सासू वारली. ती चुलत सासू वारल्याच्या नंतर आम्ही ते गोड जेवणाला गेलो. तिथे आमच्या सासून ती साडी घरात ठेवली. मोठ्या मनाची सासू आमची. तिनं मोठं मन करून ती साडी आमच्या बायकोला नेसली. अजून तरी ती साडी आमच्या घरी आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी आम्हाला आमंत्रित करा जोडीने. ती साडी आपल्याकडे येऊन जाईल. विठाला विठाला कारण का महाराज हसण्याचा विषय सोडून द्या. पण प्रत्येक महिलांचा स्वभाव किंवा महिलांची आवड हे कशात आहे? साडीत आहे. जर त्यांची आवड साडीत नसती तर माया सासूनं किंवा माया माईनं दुसरी साडी दिली असती का नाही? प्रामाणिकपणानं दिली असती का नाही? पण माईला वाटलं ना आमच्या माया लेकीला अशी केली, माया सुनाला अशी केली, मला अशी केली, मग मी दुसरी का घेईन? आमच्या माईला तसं वाटायचं आणि तिकडे गेल्यावर तिच्या माईला तसं वाटायचं. त्या दोघीच्या भांडणात आता साडी मी घरात नेऊन कोंडून ठेवली आहे. आता कपाटात ठेवलेली आहे. ज्यांची इच्छा असेल ती साडी स्वीकारायची. कोणीतरी जोडीनं आम्हाला आमंत्रित करा. ती साडी आम्ही घेऊन येऊ आणि सुवर्ण संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. ही सुवर्ण संधी बरं काय. विठाला विठाला मग महाराज आपला विषय चाललाय या कलियुगातल्या लोकांना वागणुकीचं भान राहिलेलं नाहीये. मग यांना काहीतरी बोध व्हावा याकरता नाथ महाराज सांगतात आम्ही हातामध्ये परडी घेतली आणि परडी घेऊन आम्ही शांत नाही बसलो. हातामध्ये ज्योत घेतली. ती सुद्धा कशाची? ज्ञानाची ज्योत घेतली आणि ज्ञानाची ज्योत घेऊन आम्ही प्रत्येक घरोघरी दारोदारी गावोगावी फिरायला लागलो. कारण का महाराज आता एक नवीन ट्रेंड चालू झालाय. प्रत्येक गावामध्ये ज्योत एक तर तुळजापुरावरून आणतात, कोल्हापुरावरून आणतात, काही लोक वणीवरून आणतात, काही लोक माहूरवरून ज्योत घेऊन येतात. ही ज्योत आता नवीन ट्रेंड चालू झालाय माऊली. पण पहिलं नाथ महाराज सांगतायत 400 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी लिहून ठेवलंय. जी ज्योत आजकालचे तरुण मंडळी घेऊन येतात ना त्याच पद्धतीने ज्योत आम्ही सुद्धा आणली. पण ती ज्योत ही नुसत्या जाळाची नव्हती. आमच्या हातात जी ज्योत होती ना ती ज्ञानाची ज्योत होती आणि ती ज्ञानाची ज्योत घेऊन आलोत आणि ह्या समाजाला ज्ञान देत आम्ही वाटत राहिलो. आणि ते ज्ञान तो बोध स्वीकारण्यासाठी मंडळी एकत्रित यावे याकरता आम्ही स्वतः अनादी कालापासून प्रगट झालेल्या जगदंबेला येण्यासाठी आम्ही गोंधळ मांडून उभे राहिलो. गोंधळा येई व जगदंबे
गोंधळा येई व जगदंबे सांगतात जी ज्ञानाची ज्योत आम्ही घेऊन आलोय, जो बोधाची परडी घेऊन आम्ही हातामध्ये या ठिकाणी आलोय, ही परडी आणि ही ज्योत ही आम्ही तयार केलेली नाहीये. नाथ महाराज सांगतात अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती. आणि नाचतात तेच जे देवाच्या नामचिंतनामध्ये तेच लोक नाचतात, त्याच लोकांना भगवंताचं ज्ञान प्राप्त आहे. तेच लोक या ठिकाणी येतात, तेच लोक या ठिकाणी येऊन नाचतात. इतरत्र लोक कदापि येऊन नाचणार नाहीत. हा नाचणाराला बाहेर उभा राहून बघतील, पण त्यांच्यात येऊन नाचणार नाहीत. कारण का इथं येण्यासाठी सुद्धा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे. महाराज गोड सांगतायत जो माणूस धन्य आहे तोच या जगात या ठिकाणावरती येऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. आणि दया 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 रे म्हणण्यापेक्षा रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे विठाला विठाला. कारण त्या देवाचं नाम मुखाला येण्यासाठी सुद्धा कितीतरी जन्माचं पुण्य असल्याशिवाय देवाचं नाम मुखाला येणार. त्याचे मुखी हारी महाराज सांगतायत सुकृत पद रे हे त्याचे मुखी हारी पैटावो त्याचे मुखी हारी पैटा होय अनंत जन्माचे अनंत जन्माचे. या ठिकाणी एकदा काही काही लोकांना ज्ञान थोडं असतं पण गर्व जास्त असते. बघा कसं अल्पज्ञानी परी
गर्व शिरोमणी मज होनी ज्ञानी कोण आहे. थोडकं ज्ञान असतं पण ते ज्ञान त्यांना जागेवरती राहू देत नाही. असंच एकदा आमच्या गावामधला एक मुलगा, मी काय सांगतोय बघा, आपला विषय चाललाय अल्पज्ञानी परी गर्व शिरो मनी. आमच्या गावातला एक मुलगा दीपक शिकायला आमच्या बरोबर होता, पण तो शिकत असताना अहमदपूरला आला. मी त्याच्यासोबतच, मला सोडून लातूरला गेला, मी आळंदीला गेलो. ती लातूरवरून संभाजीनगरला गेला, संभाजीनगरवरून पुण्यात, पुण्यातून मुंबई, मुंबईमधून अमेरिकेला गेला. अमेरिकेमध्ये माऊली तो मुलगा 12 वर्ष शिकला आणि मी आपलं इथं 12-13 वर्ष घातलं धोतर घातला, नेहरू इथल्या इथंच. आळंदी पंढरपूर, आळंदी पंढरपूर, कुणीकडे नसलं की दस्तापूर. आळंदी पंढरपूर, आळंदी पंढरपूर, कुठं काय नसले की आले दस्तापूर. आपला कारभार इकडंच. ती गडी गेला अमेरिकेत, 12 वर्ष शिकला. 12 वर्ष शिकून गावाकडं आला आणि गावाकडं आल्याच्या नंतर काही कारणाशिवाय नोकरी लागली नाही, घरीच राहिला. आणि घरी राहिल्याच्या नंतर नवीन नवीन जेव्हा आला ना विष्णू, त्यावेळेला तो पोरगा काय करायचा, प्रत्येकाला बोलायचा, प्रत्येका पुढे जायचा. शर्मन, तुमच्याकडे कोणता जरी प्रश्न असेल तरी पट्ट्याला विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण का, पट्ट्या 12 वर्षे कुठे शिकला? मोठ्यानं सांगा. पट्ट्या 12 वर्ष कुठे शिकला? बरं, अमेरिकेत किती दिवस शिकला? मोठ्यानं सांगा. 12 वर्षे कुठे शिकला? अमेरिकेत शिकला. त्याच्या अंतःकरणात प्रकाशराव इतका गर्व शिरला, भयानक शिरला. तो प्रत्येकालाच विचारायचा, माऊलीकडे जायचा, माऊली काय प्रश्न आहे ते विचारा. पट्ट्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. युट्यूब वाल्याकडे जायचा, अरे तू जरी बाप माणूस युट्यूब चॅनल असेल तरी माझ्यापेक्षा कमीच. काही काही लोकांना आता एक ट्रेंड निघालाय, माझं चॅनल म्हणजे मी लय मोठा. अरे तू 2-4 महाराजांना डोक्यावर घेतलं म्हणजे तू लय मोठा नाही. तू जेव्हा लहान थोरांना ज्यावेळेस सोबत घेऊन चालशील त्यावेळेला तू खरा मोठा होशील. तसं आमचं बाप माणूस आहे. कोणी बी या महाराज, सर्वांसाठी या रे लहान थोर. नाही तर महाराज तुकाराम महाराजांनी म्हटलं ना, सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उधार हरीच्या नामे. या उक्तीप्रमाणे चालणार आमचं बाप माणूस युट्यूब चॅनल आहे. मग महाराज असं चॅनल वाल्याकडे जायचं, हे सांग रे तुझा काय जे प्रश्न असन ते मी पट्ट्या सांगितल्याशिवाय राहणार नाही. दीपक कडे गेला, दीपक लय झालं म्हणे, तो 5-6 वर्ष पक्वा शिकला म्हणजे तू लय झालं का? पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत शिकून आलोय. म्हणला काय जे प्रश्न असेल ते विचार, तो उत्तर देतो का नाही बघ. असं करीत 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 महाराज अख्ख्या गावातले लोक वैतागून गेले. आता एक मागं झेंडावंदन झालं बघा 15 ऑगस्ट, त्याच्यानंतर एक झालं 17 सप्टेंबर, आता एक येणार आहे बघा 26 जानेवारी येणार आहे. लोकायला वैताग. ते आलं अमेरिकेतून विष्णू मे महिन्यात आलं, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट महिन्यात त्याला एंट्री भेटली. आता गावामध्ये सगळ्यात जास्त शिकलेला माणूस म्हटलं की त्या माणसाला थोडी इज्जत थोडी जास्त असते. मग त्या माणसाला इज्जत दिली. 26 जानेवारीला भाषण केलं, 15 मिनिटे व्यवस्थित बोलला. 16व्या मिनिटाला अंतःकरणातला गर्व प्रगट झाला आणि तिथून स्टेजवरूनच बोलायला लागला. माईक वरून सांगतोय, गावातल्या कोणत्याही व्यक्तीचा कोणताही प्रश्न असू द्या, त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण
पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेमध्ये शिकलाय म्हणायचा. 26 जानेवारी गेला, ऑगस्ट गेला, 17 सप्टेंबर गेला आणि परत 26 जानेवारी आला. माय बाप 26 जानेवारीला त्याला मान दिला, झेंडावंदन त्याच्या हातून केलं. ए दुकानदार शांत बसवा जरा. विठाला विठाला विठाला. 26 जानेवारीला झेंडावंदन हस्ते झालं. झेंडावंदन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं भाषण झालं आणि प्रमुख पाहुण्यांचं भाषण झाल्याच्या नंतर आभार प्रदर्शन आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांना बोलण्याचा डबल चान्स मिळाला. 15 मिनिटे व्यवस्थित बोलला आणि 16व्या मिनिटाला अंतकरणातला गर्व प्रगट झाला. प्रगट झाल्याच्या नंतर जो प्रश्न आतापर्यंत करत आला तोच प्रश्न गड्यानं केला. ते प्रश्न केल्याबरोबर पट्ट्या 12 वर्ष अमेरिकेत शिकला. कोणाचा काय जे प्रश्न असेल तो प्रश्न मला विचारा, मी त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. एकदम आडमोठ माणूस, आपलं म्हणजे सज्जन माणूस, चांगला माणूस, आनंद सारखा एकदम गरीब माणूस, कधीच कोणाला असा ब्र शब्दानं सुद्धा बोलणार नाही, असा आनंद सारखा माणूस एकदम मागून उठला. मागून उठल्याच्या नंतर बापू म्हणला, माझ्याकडे हाय रे बापू तो ह्याकडे प्रश्न, तू हो जिरवण्यासाठी प्रश्न. उठला गडी तिथून आला पुढं, कन 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 आला स्टेजवर उभा राहिला. लक्ष देऊन ऐक म्हणला प्रश्न, लक्ष देऊन. विष्णू महाराज लक्ष देऊन प्रश्न ऐक म्हणला. ऐक. टप गुळगुळ 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 गुळगुळ. बक बक म्या. कुठं घडले मला हे सांग आधी. ही आधी सांग मला, ही आधी सांग. ऐकिलास की प्रश्न, ऐकिलास का? टप गुळगुळ 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 गुळगुळ. बक म्या. हे कुठं घडले रे मला हे सांग आधी. मोतीराम भाऊ महाराज ते 12 वर्ष शिकलेलं आता त्याला थोडा अपमान वाटू लागला, पण ते काय म्हणला माहिती, मला वेळ पाहिजे. आनंद चॅप्टर 7 महिने वेळ घ्या म्हणला. 15 ऑगस्टला उत्तर दे. जिकडे तिकडे ते गावात दररोज हिंडायचं. आणि होय हा होय माऊली, प्रत्येकाला जाई विचारी, प्रत्येकाला जाई विचारी, प्रत्येकाला जाई विचारी. जाऊ द्या म्हणला, इकडे तिकडे विचारण्यापेक्षा प्रकाशराव सारख्याला विचारावं म्हणला. ते लई येळ गावात राहतात. कीर्तन चालू व्हायच्या आधी एका घंट्याने येतात, कीर्तन झाल्या 1-1.5 घंट्यानं जातात. त्याला तरी विचारावं, प्रकाशराव. प्रकाशरावला विचारलं, प्रकाशरावला मेळ लागला नाही. कसे बसे 7-8 महिने निघून गेले. आला ना 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या दिवशी उत्तर द्यायचं होतं, पण आनंद सारखा हुशार माणूस प्रश्न विचारणारा म्हणल्यावर काय मेळ लागणार आहे. त्यानं मेमरी अशी रिपीट फिरवायला लागली. ते म्हणला, मी 12-13 वर्ष अमेरिकेत शिकलो, इकडं गावाकडे शिकलो म्हणला 12-13 वर्षे. 24-25 वर्षामध्ये मला कुठं चालणार नाही म्हणला. हे टप गुळगुळ बकन म्या, टप गुळगुळ बकन म्या, टप गुळगुळ बकन म्या, हे कधी चालणार नाही बापा म्हणला. बरं ऐक म्हणला बापा. स्टेजवर गेला, भाषण झालं. भाषण गेल्याच्या नंतर आनंद असा पुढं उभा होता आणि पुढूनच असं केलं, आपला हाय की लक्षात. त्यानं लगेच तोंड पाडलं. तोंड पाडून माईकात म्हणला, आनंद माफ कर गड्या, पण मला खरं खरं त्या प्रश्नाचं उत्तर दे रे. महाराज आनंद असा त्यावेळेला आनंद असा मोठ्या रुबाबात गेला ना. आनंद बी तिथं. आनंदला काय वाटलं, आपला प्रश्न जर 24 वर्ष शिक्षण शिकलेल्या मुलाला जर नाही आला तर आपण 10वी पास. नाही 12वी
वा रे वा हो का, म्हणजे तुमच्यासारखं बघा रे का तुम्ही, बरं आहे तुमचं, तुम्ही तुमच्या लेकरावर घाला रे का त्याचं, तसं कसं होईल, लेकरं 12वी शिकले, आपण 12वी शिकलोत म्हणला, ही गडी आपल्या पुढं 12-13 वर्ष शिकलेला आहे गड्या म्हणला, आपला प्रश्न घ्यायला जमत नसेल तर हे कुठं असं ना आपण कुठे येत. थोडं आनंदलाही पोझिशन वाढली, आनंद बी असा रप राईट करीत आला. अरे ऐक रे म्हणला शहाण्या, टप याचं उत्तर नीट ऐक म्हणला. आता माग पंचायत समितीनं शेळीपालनाचा व्यवसाय म्हणून त्याच्यामध्ये अनुदान द्यायला सुरुवात केली. सुरुवात केल्याच्या नंतर मी त्या अनुदानामध्ये फॉर्म भरला आणि ते फॉर्म भरल्याच्या नंतर मला अनुदान सरकारने शेळीपालनासाठी मला अनुदान दिलं. पण ते अनुदान देत असताना शेळीपालन अनुदानामध्ये सुरुवातीला काय भेटते हो, शेड मारण्यासाठी पत्र भेटतात. मग पत्र भेटले, ते पत्राचं मी शेड तयार केलं. पण मी विसरून गेलो म्हणला माझ्या दारातलं जुनं नारळाचं झाड, ते नारळाचं झाड वरी बरोबर आणि त्याला लागूनच पत्राचं शेड मारलं म्हणला. आणि ते शेड कशा संदर्भाने मिळलं होतं, शेळीपालनानिमित्तानं. मग महाराज मी शेळ्या आणल्या म्हणला. मग ते शेड मारलं कुठं, नारळाच्या झाडा खाली. मग महाराज ते नारळाच्या झाडाला काय लागतं, मग ते नारळ तुटल्यावर त्या पत्रावर पडलं, आवाज कसा आला हो, कसा आला आवाज प्रकाशराव, मग ते पत्रावर पडलेलं नारळ जागेवर थांबते मी, हा जागेवर थांबते. ते नारळ लागलं पुढं यायला, तवा आवाज कसा आला हो, तवा आवाज आला गुळगुळ. बरं ते नारळ जागेवर थांबलं का नाही, जागेवर न थांबता पुढं आलं. आणि शेळी पालनाचा शेवटी शेड होता, ते शेळ्या बांधलेल्या होत्या. दिवस निघालता, पाऊस उघडलं होतं आणि आनंद सारख्या माणसानं शेळ्या त्या दाराला आणून, म्हणजे अशा मोकळ्या हवेला राहत्यात गडे म्हणून दाराच्या तिथं आणून बांधल्या. मग बांधल्यावर तिथं शेळी वरून नारळ आलं पत्रावर थांबला, असं होतंय का नाही. ते शेळीच्या पाठीत नारळ पडलं, तो आवाज कसा आला बघ. आणि मग शेळी काय, शेळी म्हणली मिया. मग आनंद बी ते 12 वर्ष शिकलेल्याच्या पुढे गेला. पट्ट्या म्हणला हे तिकडे गेल्यानं भेटत नाही रे, याच्यासाठी महाराष्ट्राच्या मातीतच दिवस काढावं लागतात. आणि महाराष्ट्राच्या माती दिवस काढले की टप गुळगुळ कळत आहे म्हणला. विठाला विठाला म्हणजे मला काय सांगायचे माहितीये का, ज्या गोंधळामध्ये नाचणारी मंडळी ही साधारण नव्हती, तरीही त्या मंडळींना थोडा सुद्धा गर्व नव्हता, त्या ज्ञानाचा अभिमान सुद्धा नव्हता. आणि तो अभिमान नसल्यामुळे ती मंडळी नाचत होती. नाहीतर महाराज अगोदर प्रमाण होऊन गेलं आपलं, अल्पज्ञानी परी गर्व शिरोमणी मज होनी ज्ञानी कोण आहे. 12 वर्ष शिक्षण अमेरिकेसारख्या ठिकाणी शिकलं म्हणून अंतःकरणामध्ये गर्व निर्माण झाला. पण ते त्या गर्वाचं हरण आनंद वर्षाकाठी नाही म्हणलं तरी 100 कीर्तन ऐकत असेल. त्याला काय रोज एका काय महाराजाच्या गाडीत आहे ते खाला काही असू द्या, चला होय, त्याचं खाचं काही असू द्या. गाडी चलून डोळे फुटते. डोळे बघा तुम्ही, प्रत्येक ड्रायव्हरचे डोळे कधीच मोठे राहणार नाहीत. हे लक्ष देऊन बघा तुम्ही, प्रत्येक ड्रायव्हरकडे बघा. ड्रायव्हरची जिंदगी माऊली, प्रत्येक ड्रायव्हरची जिंदगी म्हणजे अख्खी डांबरी जिंदगी जाणारी. मग महाराज त्या प्रत्येक ड्रायव्हरची जिंदगी अख्ख्याला अख्खी म्हणजे 80% जिंदगी ड्रायव्हर लोकांची डांबरीत जाती. त्यामुळं त्यांची व्यथा त्यांनाच माहिती. आनंद आज ह्या महाराजासंग गेला काय, उद्या त्या महाराजासंग गेला काय, त्याला महाराष्ट्र फिरायला भेटेल, महाराष्ट्र अनुभवायला भेटेल.
पण तो अनुभवत असताना, ते फिरत असताना किमान आनंद त्याच्या कानावरती त्या कीर्तनाचे 4 शब्द तरी घेत असेल ना. अमेरिकेत काय कीर्तन आहे का काय? महाराज अशा पद्धतीचा ज्ञानाचा अहंकार जर घालवायचा असेल तर तुम्हाला संत महात्म्यांनी दिलेल्या साधनाचा उपयोग करता आला तर त्यांचा गर्वहरण करता येतं. आनंद आपण एक संबोधण्यासाठी घेतला होता, पण महाराज प्रत्येक गावोगावी ही रीत पद्धत पडत चालली आहे. म्हणजे थोडकं ज्ञान प्राप्त होते आणि त्याला अहंकार निर्माण होतो. महाराज त्यांची तरी काय चूक आहे? भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतायत, नवला अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्या ज्ञानालाच अहंकार होतोय. पण महाराज ते ज्ञान प्रकट करण्यासाठी काय करावं लागेल? हे ज्ञान पैगाबर वे जरी मलियाती आनावे, परी संता या बजावे सर्व स्वेसी. मग महाराज या संत महात्म्यांना जर आपण भजत राहिलं तर ते ज्ञान सुद्धा आपल्याला तुम्हाला आम्हाला प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नाथ महाराज सांगतात, जर तुम्ही या संत महंत सिद्ध झालेल्या ऋषींसोबत जर त्या गोंधळामध्ये सामील झालात तर ते ज्ञान तुम्हाला सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का या गोंधळ्यामध्ये गोंधळी जे होते ते सर्वसाधारण गोंधळी नव्हते. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी, द्वैत भाव विसरून बळी खेळती आंबे तुझे गोंधळी. म्हणजे हे गोंधळ करण्यासाठी जी गोंधळी होती ही काय आपल्यासारखी सर्वसाधारण मंडळी नव्हती. मग महाराज या गोंधळाचा नेमकं मुख्य अधिकारी कोण होता हो? मुख्य त्या गोंधळ्याचा संपर्क करता नेमकं कोण होता? त्यावेळेला नाथ महाराज उत्तर देतात, मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक, गोंधळ घाली ती कवतुक, एका जनार्दनी नाचे देख. नाथ महाराज सांगतात त्या गोंधळ्याचा जे मुख्य माणूस होता तो काही सर्वसाधारण नव्हता. सर्व वारकऱ्यांचा मुख्य म्हणजे कोण? पुंडलिकराया महाराज. कारण का पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता. मग महाराज पुंडलिकरायाने काय केलंय? पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. मग महाराज तशा पुंडलिकरायाच्या जर मार्गदर्शनाखाली गोंधळ घालणारी मंडळी जर तिथं असतील तर त्या गोंधळात गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला बोधरूपी परडी तुमच्या आमच्या पदरामध्ये पडेल. ज्ञान नावाची ज्योत आपल्याला मिळेल आणि ती ज्योत आणि ती परडी हातात घेतल्यानंतर आपण त्या जगदंबेच्या जगदंबा रूपी भगवंताच्या भक्तीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मग महाराज या भक्तीला लागण्यासाठी नेमकं आम्ही करावं काय? विठोबार कुमाई ओ बार कुमाई ओ बार कुमाई विठोबार कुमाई अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई भो जगदंबे मूळ पीठ तू आंबे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मुकुटमणी
म्हणी पुंडलिक 33 कोटी देवनायक गोंधळ घाल तिलक व तोक एका जनार्दनी नाचे देख गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे. या ठिकाणी यथामती यथावकाश सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने श्री गुरूंच्या कृपेने आणि मायबापांच्या आशीर्वादाने या ठिकाणी बोलण्याचा जो प्रयत्न केला आहे, जे चांगलं असेल ते सद्गुरूंचा प्रसाद समजा, श्री गुरूंचा प्रसाद समजा आणि माझ्या आईवडिलांची कृपा समजा. आणि जे चांगलं वाटलं ते खरंच ग्रहण करण्याचा प्रयत्न करा आणि जे वाईट वाटलं असेल ते हो ह्याच्यात टाकून द्या. जाता जाता इथून नेतो, आपल्या खाली नदीला पूर आलाय त्याच्यात नेऊन झडकून मोकळं टाकून देतो. मी तरी घरी नेऊन करू काय होय. इथून गेलं तर जाऊ द्या तिकडं मन्याडाला, होऊ द्या तिकडं गोळा. झालं तरी झालं, जे झालं ते सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने झालेलं आहे. येडेवा कुडेले कुराचे बोल करीती नवल माय बाप बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तर करा क्षमापराध महाराज तुम्ही शीद. तुकाराम 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 मोतीराम तुकाराम 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 मोतीराम तुकाराम तुकाराम मोतीराम मोतीराम तुकाराम मोतीराम मोतीराम तुकाराम 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 मोतीराम तुकाराम तुकाराम मोतीराम. आता चालू असलेला नवरात्री महोत्सव, या नवरात्री महोत्सवामध्ये आपण पाहत असाल जी टॉकीजवरती जीवलग मित्र प्रकाश महाराज साठे यांची देवी भागवत कथा चालू आहे. आणि येणाऱ्या 4 ऑक्टोबर पासून ते 12 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य, शिवमहापुराण कथाकार, रामायणाचार्य, सकल संत कथाकार श्री हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे सोन मांजरीकर यांची जी टॉकीजवरती सकाळी 7 वाजता चौयुगीचा नामा अशी कथा 4 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत आपण सर्वजण जी टॉकीजवरती पाहाल अशी अपेक्षा बाळगतो. नवे आपण सर्वांनी पाहाच असा आग्रह सुद्धा या ठिकाणी मी करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.